नमस्कार, मी विलास बडे। या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी राज्यातील सगळ्यांसाठीच अत्यंत महत्त्वाची आहे। राज्यातील लॉकडाऊन आता 31 जुलैपर्यंत वाढवण्यात आलाय। एमएमआर परिसरात केवळ अत्यावश्यक सेवेतील लोकांना तसंच कार्यालयात जाणाऱ्यांनाच दूरचा प्रवास करता येणार आहे। शॉपिंगसाठी जवळच्या मार्केटपर्यंत तुम्हाला जाता येईल, दूर जाता येणार नसल्याचं सरकारनं स्पष्ट केलेलं आहे। त्यामुळे आता जेव्हा आपण अनलॉक 2 असं सुरू झालंय म्हणतोय, तेव्हा काही निर्बंध सुद्धा सर्वसामान्यांवर असणार आहेत आणि या निर्बंधांसह आपल्याला पुढचा 1 महिना एका अनोख्या लॉकडाऊनसह जगावा लागणार आहे। आपल्याला कल्पना आहे की कोरोनाचं जे थैमान आहे ते थांबण्याचं नाव घेत नाहीये। दररोज 5000पेक्षा जास्त रुग्ण जेव्हा समोर येत आहेत, तेव्हा हा धोका टाळण्यासाठी म्हणून किंवा हा फैलाव जो आहे तो कमी करण्यासाठी आता सरकारनं अनलॉक करत असतानाच काही महत्त्वाचे नियम आणि अटी सुद्धा घालून दिलेले आहेत। त्याचं पालन करावं लागणार आहे। एमएमआर परिसर जो आहे त्या परिसरामध्ये हे महत्त्वाचं असणार आहे। इकडे ठाण्यातली महत्त्वाची बातमी। ठाण्यात 1 जुलैपासून ते 11 जुलैपर्यंत कडकडीत लॉकडाऊन असणार आहे। या कालावधीत दूध डेअरी आणि मेडिकल सुरू राहतील। फक्त ठाणे मनपानं हा लॉकडाऊन जाहीर केलेला आहे। वाढत्या कोरोना रुग्ण संख्येवरून महापालिका आयुक्त आणि ठाणे पोलीस आयुक्तांच्या बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेतला गेला। सध्या ठाण्यातली कोरोना बाधितांची संख्या ही 8198 वर जाऊन पोहोचलेली आहे। आजचा आकडा यात नाहीये, पण आतापर्यंतची ही आकडेवारी आपण बघतोय। गेल्या साधारण 1.5 महिन्यामध्ये म्हणजे अनलॉकला जेव्हापासून सुरुवात झाली तेव्हापासून तर या कोरोना बाधितांच्या रुग्णसंख्येमध्ये प्रचंड मोठी वाढ आपल्याला दिसतेय आणि जो नियंत्रित कोरोना होता ठाण्यातला तो मात्र नियंत्रणाच्या बाहेर जातोय। त्यामुळे आता पुन्हा अनलॉक कडून लॉकडाऊन कडे ठाण्याचा प्रवास सुरू झालाय। आणि मुंबईकरांनो, तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची ही बातमी आहे, कारण आता मास्क वापरला नाही तुम्ही तर आता तुम्हाला 1000चा दंड आकारला जाऊ शकतो। मुंबई महानगरपालिकेने तसे स्पष्ट आदेश काढलेले आहेत। सार्वजनिक ठिकाणांसह कार्यालय, खासगी वाहनांमध्ये सुद्धा आता मास्क लावणं अनिवार्य असणार आहे। या आधीचा जो निर्णय होता तो असा होता की सार्वजनिक ठिकाणी तुम्हाला मास्क वापरणं हे बंधनकारक होतं, पण आता तुम्ही खासगी वाहनात जरी असाल आणि तुम्ही खासगी कार्यालयात जरी काम करत असाल तरी तुम्हाला मास्क वापरणं हे आता बंधनकारक असणार आहे। त्यामुळे अत्यंत महत्त्वाचा हा निर्णय म्हणावा लागेल। उदय जाधव आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। उदय, मुंबईकरांची नाकाबंदी आता खऱ्या अर्थानं सुरू झाली असं म्हणावं लागेल। आता कुठल्याही प्रकारे कुठेही मास्क शिवाय फिरता येणार नाही। अगदी बरोबर आहे विलास। मुंबईकरांची एक प्रकारे नाकाबंदीच केलेली आहे। संपूर्ण देशामध्ये कोरोना विषाणू बाधित संसर्ग जे आहेत रुग्ण जे आहेत ते संपूर्ण मुंबईमध्ये आपल्याला अधिक आढळून येतात। त्यामुळे मुंबईमध्ये मास्क बांधणं हे आता अधिक कडक निर्बंधासह लागू करण्यात आलेलं आहे। विशेष करून आपण बघितलं की मुंबईच्या सार्वजनिक ठिकाणी मास्क या आधी अनिवार्य करण्यात आला होता। तसंच आता ऑफिसेसमध्ये असतील किंवा इतर सार्वजनिक ठिकाणी असेल जिथे एकापेक्षा अनेक लोक एकत्र काम करत असतील अशा ठिकाणी देखील मास्क वापरणं हे बंधनकारक करण्यात आलेलं आहे। घरातून बाहेर पडलं की तोंडावरती मास्क हा कंपल्सरी हवाच। जर का त्याने मास्क वापरला नसेल तर मुंबई महापालिकेचे अधिकारी किंवा स्थानिक कर्मचारी असतील त्या व्यक्तीला 1000 रुपयापर्यंत दंड जो आहे तो आकारू शकणार आहे। त्यामुळे आता मास्क बांधणं हे कंपल्सरी असणार आहे। घराबाहेर पडल्यानंतर तोंडावरती मास्क असणं हे आवश्यक झालेलं आहे। जर ते नसेल तर 1000 रुपये आता मुंबईकरांना आपल्या खिशामध्ये ठेवणं भाग पडणार आहे। नक्कीच, आणि आपण आशा करूया की जसं हेल्मेटच्या बद्दल होतं, पोलीस दिसले की हेल्मेट घालायचं आणि पुन्हा हेल्मेट काढायचं, असं मास्कच्या बाबत करू नका, कारण मास्क आपल्या